यांच्यामध्ये लढत आहे. दोन्ही कॅप्टन रिपोर्ट करा. त्याचबरोबर आदरणीय चांगदेवजी वजे साहेब यांचे आगमन झाले. पिंपळदेवी चषक 2025च्या तिसऱ्या रजनीमध्ये आपलंही सहर्ष स्वागत सुस्वागतम. चला आपण सामना सुरू करूया. बिग फाइट मॅच वाकलन विपक्ष सागाव या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतोय आणि दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. कारण की आज रेग्युलर गटातील 4 नामवंत संघ आहेत. कारण की यापुढील सामना देखील तेवढाच चांगला आपण पाहणार आहोत. कारण की 2 संघ नामवंत संघ यापुढीलच्या मॅच मध्ये असतील, वाडेकर आणि नारायण. आणि सामना सुरू होतो वाकलन विपक्ष सागाव. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले, ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाजी मार्कवरती बाईक सम्राट केतन म्हात्रे पहिल्या चेंडू ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, चांगली फिल्डिंग आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. निशांत होते, निशांत भोईर शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि या एका धावेने श्री गणेश होते सागाव. या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 1. चिन्मय पाटील आणि सूरज भोईर ही जोडी आहे. लेफ्ट राइटी कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. सागाव या टीमच्या माध्यमातून 5 षटकांचा सामना आहे आजच्या रात्रीतील. हा सामना क्रमांक आपण पाहतोय नक्कीच 4था सुरू आहे. आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती केतन म्हात्रे. फुलटॉस चेंडू आहे, लाईन पूर्णपणे मिस केले. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 1 आहे. चिन्मय पाटील या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, परंतु पहिला चेंडू फुलटॉस होता चिन्मय पाटील साठी आणि तो आलाय डॉट. सागाव आणि वाकलन हे दोन्ही संघ या सीझन मध्ये अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत आणि अनेक वेळा क्रिकेटचं स्टँडर्ड आपण पाहिलेलं आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु लाईन लेन सापडली नाहीये, दिशेपासून भरकटलेत आणि आलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. चिन्मय पाटील, बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. यस फिंगर फलंदाज झालाय बाद. चिन्मय पाटील बॅक टू द पवेलियन लागतोय. हा पहिला धक्का सागाव या टीमला 2 या धावसंख्येवरती विकेटचं बदल. फलंदाज झालाय बाद. बॅट्समन सचिन म्हात्रे येत आहेत आणि सचिन साठी सुवर्ण संधी आहे. संदपगावचे समाजसेवक उद्योजक विनोद पाटील यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. टॉस जिंकला होता वाकलन या टीमने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि पहिल्या षटकामध्ये केतन म्हात्रेने सफलता प्राप्त करून दिली आहे वाकलन या टीमला. संदीप भाणे सर आणि सचिन ठाकूर सर ऑन साइड ला पिकअप स्ट्रोक, स्लॉग स्वीप पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. पाहतोय राईट आर्म राऊंड विकेटने आले गोलंदाज केतन म्हात्रे आणि त्यानंतर स्लॉग स्वीप. चौकार आलाय सचिन म्हात्रेच्या बॅट मधून. म्हात्रे वर्सेस म्हात्रे हे बॅटल या षटकामध्ये 1/6 ही धावसंख्या आहे सागाव या टीमची.
यावेळेस यॉर्कर चेंडू त्याला ड्राईव्ह केलं होतं. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत निशांत भोईर. येतो डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. सचिन म्हात्रे आणि सूरज भोईरला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 6. चांगली गोलंदाजी होतीये केतन म्हात्रेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका इनफिल्डच्या वरून. लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण अविनाश भोईर यांचं आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सागाव या टीमची 1-8. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. सागाव या टीमने जेव्हा जेव्हा वाकलन संघ इन ऍक्शन मध्ये असतो तेव्हा तेव्हा नक्कीच युट्यूब वरती ऑनलाईन ची संख्या देखील जी व्ह्यूअर्सची संख्या असते ती देखील दुपटीने वाढत असते. आता मात्र देखील 2000 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. फुल टॉस चेंडू उद्देश पाटील यांच्याकडे वेग प्रचंड आहे आणि पुन्हा एकदा फुल टॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये. पहिल्या षटकामध्ये तेच चित्र आपण पाहिलं होतं. चिन्मय पाटीलला देखील पहिला चेंडू फुल टॉस दिला होता केतनने आणि त्याही चेंडूचा फायदा घेऊ शकला नव्हता. सूरज भोईर अत्यंत टॅलेंटेड फलंदाज आहे सूरज. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ड्राईव्ह करताय स्ट्रेट ड्राईव्ह आहे आणि अविनाश भोईर चांगले क्षेत्ररक्षण करतायत. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने एक चावी सापडलेली आहे. कोणाची असेल तर आपण ओळखपटून घेऊन जायचं आहे. बाईकची आहे बजाज या कंपनीची. क्या बात आहे. लॉफ केला चेंडू डीप मध्ये. फिल्डर आहेत. एलिव्हेशन नाहीये. सुरेख झेल पकडलाय. बाईक सम्राट केतन म्हात्रेने. फलंदाज झालाय. फेल लागतोय. हा दुसरा धक्का सागाव टीमला. सचिन म्हात्रे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन रोहित आहेत. रोहित भोईर येत आहेत 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे सागाव या टीमला. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 50 ते 55 धावा बनवावे लागतील. हाफ ट्रॅकर चेंडू त्याला सन्मान देत आहेत रोहित भोईर. मिळते 1 धावे चेंडूवरती. या षटकामध्ये उद्देश पाटीलने चांगली गोलंदाजी केली आहे. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. भेदक मारा करतायत गोलंदाज उद्देश पाटील. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 10. 4 चेंडू फेकलेत उद्देश पाटीलने आणि अवघ्या 2 धावा खर्च करतोय. बीमर चेंडू. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. इट्स अ बीमर.
आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. सचिन ठाकूर यांचा इशारा येतोय फ्री हिट. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. नक्कीच थोडस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता उद्देश पाटील यांचा आणि भीमर चेंडू हाताळलाय. त्याला पंचांनी दंडित देखील केलेला आहे. फ्री हिट आहे. हाफ ट्रॅकर पॉइंटला क्षेत्ररक्षक निशांत होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. रुपेश भोईर होते बॅकअप साठी. सॉफ्ट टेने खेळले होते. नक्कीच फ्री हिट होता आणि फ्री हिटच्या चेंडूवरती रनआउटची संधी देखील होती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 2-12. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. फुलरलेनचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. बॅकअप साठी अविनाश येत आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण मिडॉनला आपण पाहतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सागाव या टीमची 2-13. नेक्स्ट मॅच आहे जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांना फाईट करेल नारेन. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. नक्कीच रामदादा म्हात्रे यांचे सुपुत्र नक्कीच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत एज अ 12 मॅन. नेहमीच आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये भार्गव 11 या नावाने संघ पाहत असतो आणि भार्गव आपल्या सोबत आहेत 12 मॅनच्या भूमिकेमध्ये. रामदादा म्हात्रे यांचे ते सुपुत्र आहेत. धावसंख्या आहे 13. गोलंदाजी मार्क वरती जीत भोईर येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज रोहित आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पहिला चेंडू दिशेपासून भरकटलेत आणि पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल 14. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे सागाव या टीमला. रोहित भोईर कडून फार मोठी अपेक्षा आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. पहिला चेंडू वाईड होता आणि त्यानंतर हा वाईड यॉर्करचा वापर केलाय आणि डॉट बॉलची समाप्ती. मोतीराम भोईर एस्टॅनच्या पाठीमागे आहेत. मास्टर माइंड संघनायक म्हणून त्यांची ओळख आहे. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा वापर परंतु पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल आपण पाहू शकाल 15. वाकलन संघ समोर आहे त्यामुळे सागाव टीमला 5 षटकांच्या मॅच मध्ये कमीत कमी 50+ धावा बनवावे लागतील. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आणि पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय सागाव या संघाला. या सामन्यामध्ये रेग्युलर हाफ मधील हा पहिला सामना सुरू आहे आणि आजच्या या डे नाईट मधील 4था सामना सुरू आहे आणि यस बॅटची गडा. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय सागाव संघाची. सागाव संघ थोडा का होईना बॅकफुट वरती आलाय या मॅच मध्ये कारण की 3रा फलंदाज गमावलाय सागाव संघाने. रोहित बॅक टू द पवेलियन. मच आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकाल भारताचा बाईक सम्राट केतन म्हात्रे. त्याचा वाढदिवस आहे 18 मे ला आणि प्रत्येक जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरतो या स्पर्धेमध्ये त्याला आपण एक कुपन देखील देतोय. लकी ड्रॉच्या माध्यमातून 18 मे ला
एक भाग्यवान प्रेक्षक बाईकचा मानकरी होईल. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये. निशांत भोईर अपकमिंग टॅलेंट आहे वाकलन या टीमच्या माध्यमातून. 2 ते 3 नवीन चेहरे आहेत या टीम मध्ये. सनी म्हात्रे, विपुल म्हात्रे, निशांत भोईर. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे बॅटची कडा आणि रुपेश भोईर शॉट थर्डमॅनला उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. याही षटकामध्ये जीत भोईरने चांगली गोलंदाजी केली आहे. जरी 2 वाईट चेंडू फेकले असतील तरी देखील इकॉनॉमिकल हे षटक आपण पाहतो. ड्राईव्ह करतात ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला डीप मध्ये. उद्देश अविनाश भोईर आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सागाव या संघाची 6.00 सरासरीने बनवल्यात या पहिल्या 3 षटकांमध्ये 18 धावा. बनवावी लागेल या मॅच मध्ये. सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल कारण की समोर वाकलन संघ आहे. उद्देश पाटील सेकंड स्पेल मध्ये येत आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील 4थं. परफेक्ट यॉर्कर तेज तरार हा गोलंदाज आहे उद्देश पाटील. आणि गेले कित्येक वर्ष उद्देश पाटीलने देखील इम्प्रेस केले. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी उद्देश पाटील करतायत या मॅच मध्ये. संघर्ष सुरू आहे सागाव या टीमचा. रितेश भोईर स्ट्राइक इनला आहेत. यस त्यांच्या पाठीमागे जीत भोईर आहेत. यावेळेस लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे सागाव या टीमचा परंतु त्यामध्ये ते सफल होत नाहीयेत कारण की गोलंदाजी खूप चांगली होते वाकलन या टीमच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळलं होतं केतन म्हात्रेने. दुसऱ्या षटकामध्ये उद्देश पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि अपील करतायत. अपीलला फेटाळली पंचांनी. पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. संघर्ष सुरू आहे या सामन्यामध्ये. चौकार षटकारांची गरज आहे. हे डगआउट आपण पाहू शकाल. थोडस निराश आहे सागाव या टीमचं हे प्लेयर डगआउट. त्यामध्ये राम म्हात्रे आहेत, सचिन म्हात्रे आहेत, वेदांत आहेत. हाफ ट्रॅकर पुल करतायत. मिस टायमिंग. अविनाश भोईर डाऊन दी बॉल आणि अविनाश भोईरने हा झेल ड्रॉप केलाय. अविनाश भोईर कडून फार कमी चुका होत असतात परंतु ही चूक केली आहे आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. रितेश भोईरला मिळते जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज रितेशला. उद्देश पुन्हा एकदा अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं. हाफ ट्रॅकर हा चेंडू आणि नक्कीच ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत आणि एक अँगल ते निर्माण करतायत कारण की इनस्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय. धावसंख्या आहे 21. मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. त्यांची नुकतीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ज्येष्ठ नेते शिवसेना जिल्हा कल्याण आदरणीय गोपालजी लांडगे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम
सुस्वागतम श्री बालाजी मित्रमंडळ आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ यांच्या वतीने जय पिंपळादेवी चषक 2025 मध्ये ज्येष्ठ नेते जिल्हा प्रमुख शिवसेना आदरणीय गोपालजी लांडगे साहेब यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात। सुस्वागतम सुस्वागतम। आणि शेवटचा चेंडू देखील आलाय। हा डॉट बॉल 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सागाव या टीमची 22 धावा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। शिवसेना जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष आदरणीय गोपालजी लांडगे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय पिंपळादेवी चषकामध्ये। बालाजी मित्रमंडळ मानपाडा आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन। आजची ही तिसरी रात्र आहे आणि बिग फाईट मॅच सुरू आहे, परंतु सागाव टीमने निराश केलंय या सामन्यामध्ये। वाकलन आणि सागाव हा सामना सुरू आहे। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22। अविनाश भोईर येत आहेत आणि अविनाश भोईर यांच्यासाठी खऱ्या अर्थाने शुभेच्छा येत आहेत। आमचे अत्यंत जवळचे मित्र दीपकजी शिंदे यांच्याकडून अविनाश भोईर आणि वाकलन या टीम साठी शुभेच्छा येत आहेत। पहिला चेंडू क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, स्विंग एंड मिस, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये। ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय। खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, नॅचरल लेग ब्रेक आहे। अविनाश यावी शॉर्ट आर्म पुल पाठवलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय रितेश भोईरच्या बॅटमधून। भोईर यांचा झेल अविनाशने सोडला होता आणि अविनाशच्या गोलंदाजीवरती हा षटकार येतोय। बाईक सम्राट केतन म्हात्रे आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकाल। 37 बाईक आणि 6 4 व्हीलर कार आतापर्यंत जिंकलेत केतन म्हात्रेने। पुन्हा एकदा शॉर्ट अंबुल करता डीप मध्ये फिल्डर आहेत। एक धाव झाली पूर्ण, थोडेसे पंबल झाले। किरण म्हात्रे त्यांचे मोठे बंधू आहेत आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा। धावसंख्या 2 ने पुढे जाईल 30। त्याचबरोबर ज्यांची नुकतीच उपस्थिती या क्रीडा मंचावरती आपल्याला पाहायला मिळते, डोंबिवली शहराचे पहिले मंत्री माजी कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय जगन्नाथजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे। जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ बालाजी मित्रमंडळ मानपाडा यांच्या वतीने जय पिंपळादेवी चषक 2025 मध्ये माजी कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय जगन्नाथजी पाटील साहेब यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। सुस्वागतम सुस्वागतम। आज मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मॅच देखील तितकेच महत्त्वपूर्ण आहे। वाखद विरुद्ध सागाव मंचावरती 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांना आपण पाहतोय। जिल्हा प्रमुख शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय गोपालजी लांडगे साहेब, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय जगन्नाथजी पाटील साहेब यांचे आगमन आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करूयात। नक्कीच यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत विपुल म्हात्रे आणि खूप चांगली मेहनत ते देखील घेत आहेत, कारण की वाकलन टीम मध्ये सहजासहजी स्थान मिळवणं देखील कठीण आहे। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत केतन म्हात्रे। 3ऱ्या 4थ्या 5व्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलेला आहे केतन म्हात्रेने। फलंदाज झाले बाद आणि शेवटच्या बॉल वरती विकेट मिळवली आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सागाव या टीमची 4 बाद 33 आणि अवघ्या 34 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे सागाव संघाने। वाकलन या संघासमोर टॉस आपण करूया। वाडेकर आणि नारेन
या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. चला दोन्ही कॅप्टन या आपण मुख्य व्यासपीठावरती जिथे टॉस केला जाईल या दोन संघांमध्ये. दोन्ही कॅप्टन दोघांचंही सहर्ष स्वागत. ऋण 11 गावदेवी नारेन आणि लकी ओव्हर 11 जय जलेश्वर वाडेकर. मी मंचावरती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जिल्हा प्रमुख आदरणीय गोपालजी लांडगे साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल, टॉस करण्यात येईल. साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत. कॉइन आहे ऑफिशियल कॉइन. एका बाजूला जय पिंपळादेवी चषक मानपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्री बालाजी मित्रमंडळ. ज्येष्ठ नेते शिवसेना आदरणीय गोपालजी लांडगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. साहेबांच्या शुभ हस्ते कॉल करूयात. कॉल असेल नारायणचा कॅप्टनचा श्री बालाजी मित्रमंडळ आणि श्री बालाजी मित्रमंडळच आलेलं आहे. थँक्यू. आपण साहेबांना पुन्हा एकदा विनंती करूयात की आपण स्थानापन्न व्हा. काय डिसिजन तुमचा क्षेत्ररक्षक घेणार. नारायण संघ खेळ नाही खेळणारा थोडासा प्रश्नचिन्ह होता. थोडीशी दुःखद घटना देखील तुमच्या त्यामधून देखील सावरत असताना इथे उपस्थित त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. शुभेच्छा तुम्हाला या मॅच. शुभेच्छा वाडेकर तुम्हालाही. आणि त्याचबरोबर नुकतंच ज्यांची उपस्थिती आपल्याला या आता क्रीडा मंचावरती पाहायला मिळते. कल्याण पूर्वेचा नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी काही क्षणातच ताईंचं आपण सहर्ष स्वागत करूयात. श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा जिल्ह्याच्या दुसऱ्या महिला आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांची उपस्थिती आपण पाहतोय. डोंबिवली शहराचे पहिले कॅबिनेट मिनिस्टर, माजी कॅबिनेट मिनिस्टर, ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टी आदरणीय जगन्नाथजी पाटील साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय गोपालजी लांडगे साहेब आणि त्याचबरोबर जिल्हा संघटक शिवसेना 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. इट्स युअर कॉम बॉक्स. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. थँक्यू सो मच करणजी काळ. मान्यवरांची उपस्थिती आणि पहिला सिक्सर महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रेच्या बॅट मधला हा पहिला बार, वेदांच्या विरोधातला हा पहिला षटकार. कॉन्फिडंट असतो जेव्हा केतन म्हात्रे टीम मध्ये असतो. महाराष्ट्रामध्ये मधून ज्याला भरभरून प्रेम दिलं त्याच्या खेळीचं नेहमी तो आदर करत असतो. यावेळेला फुल टॉस बॉल फ्लाइट दिली कमरेच्या खालती की वर ते पाहावं लागेल. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संचालक आदरणीय दत्ता शेठ गायकवाड आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष आदरणीय सूर्यवंशी साहेब यांचे आगमन झालंय. सुस्वागतम. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात कल्याण डोंबिवली विभागाला ज्याने
समाजसेवेच्या माध्यमातून एक वेगळं धोरण दिलं. नो बॉल घोषित केला अंपायर्सने, सो बेनिफिट असेल. हा पहिला सिक्सर. त्याच्यानंतर लेंथ मध्ये थोडीशी बिघाड, थोडासा दबाव पाहायला मिळाला. फीडचा बॉल यॉर्कर बॉल होता. वाईट वरती यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर. भाने सरांचा इशारा की वाईट बॉल. 2 मिस्टेक झाल्या. फर्स्ट मिस्टेक तुम्हाला पाहायला मिळालेली नो बॉल, जिथे चान्स होती फ्रीडच्या बॉलवरती खेळण्यासाठी. त्यानंतर वाईट बॉल. फ्रीडचा बॉल ऑन साइडला चाललाय, तोही बीड ऑन बीट करत असताना लॉंग ऑनला फिल्डर नव्हता. पॉवर प्लेचा अत्यंत सुंदर वापर केतन म्हात्रेचा. अजून एक चौकार. रिप्ले तुम्हाला पाहायला मिळाला. वेदांचा बॉल जसा पायावरती येत होता, बॅकफुटला जात असताना थोडासा वेट मागे नेला. त्यानंतर स्ट्रोकचं सिलेक्शन सुंदर पाहायला मिळालं, जिथे चौकार आला. गतीमध्ये परिवर्तन, तोही कट केलाय. अगदी सुंदर फटका बॉलच्या मिड मध्ये. ज्या पद्धतीने एखाद्या सुईमधनं धागा व्हावा तशा पद्धतीने दोन्ही फिल्डरच्या गॅप मधून स्वीपर कव्हरच्या बाहेर लागोपाठचा दुसरा चौकार बाय केतन म्हात्रे. फटके होते, तिन्ही मोठे फटके. ऑफ द विकेट. आता थोडासा पुढे आला. पावलांची जी गती होती खर तर तीही वाढवली. बॉल थोडासा वेगाने टाकण्यात आला वेदांच्या माध्यमातून. ऍज अ बॉलर जेव्हा तुम्ही असताना तेव्हा तुम्हाला बॅटरशी आय कॉन्टॅक्ट करावाच लागतो. थोडासा फुटवर्कचा वापर होता या वेळेला केतन म्हात्रेचा. तो ओळखत असताना चांगला बॉल रिलीज केला. शॉर्ट बॉल होता, त्याला पॉइंटच्या दिशेने डाडण्यात यशस्वीरित्या ठरला केतन म्हात्रे. हाही बॉल परफेक्टली मिड मध्ये खेळत असताना त्याचा क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवला. अजून एक चौकार विरोधात वेदांच्या. तोडून मापून खेळला. बॉल पडल्यानंतर आतमध्ये इन कटर होता, पण तुझी नजर असते केतन म्हात्रेची नेहमी बॉलवरती राहतेच आणि त्या नजरेने या बॉलला पाठवलं गेलं बाउंड्रीच्या बाहेर. शेवटचा बॉल ऑन साइडला. सुपर टायमिंग आणि सुंदर फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. आणि या ओव्हर मध्ये तब्बल 26 धाव संख्या बनवत असताना केतन म्हात्रे इज ऑन फायर नाव. रिप्ले तुम्ही पहा, काय शॉर्ट बॉल वरती तुटून पडला. ही ओळख केतन म्हात्रेची. कुला गटातून नो डाऊट तुम्हाला नेहमी या खेळाडूला मोठी मागणी पाहायला मिळाली. आणि खरं तर भावेश, सध्या तर एक इंस्टाग्रामच्या माध्यमातून क्लिप व्हायरल होते की जेव्हा केतन म्हात्रे 12th मॅन होता तेव्हा त्या क्रिएटरने असं दाखवलंय की एक छोटीशी स्पर्धा होती, तिथे दोन्ही टीमचे 12th मॅन नव्हते. मग तेव्हा वाकळण संघाचे अनाउन्समेंट झाले की दोन्ही टीमचे कॅप्टन नाहीयेत. तेव्हा एका खरतर खेळाडूने आवाज दिला की मी टीमचा कॅप्टन आहे. त्याने विचारलं की संघाचं नाव काय वाकळण आणि त्या खेळाडूचं नाव काय, तर केतन म्हात्रे. आणि त्यानंतर केतन म्हात्रेच्या करिअर मधले जे त्याच्या आवडते स्ट्रोक होते ना, त्या रील्स मध्ये ते टाकल्यात. म्हणजे काही संकल्पना असेल, एक छोटीशी संकल्पना आपण किती पुढे नेऊ शकतो. आणि एखादा खेळाडू असतो, त्या खेळाडूला एक रील्सच्या माध्यमातून आपण कसं प्रेझेंट करू शकतो ते त्या रील्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. सध्या तरी व्यासपीठावरती बसलेले आमचे सर्व मान्यवर, महाराष्ट्राने दिलेले आपल्याला शिकवण, संतांनी शिकवलंय की अतिथी देवो भव. अतिथींचा नेहमी महाराष्ट्र मान सन्मान करत आलेले आहेत. आणि हे अतिथीगण तुम्हाला पाहायला मिळतात सध्या मंचावरती. सुलभाताई गायकवाड, ज्या कल्याण डोंबिवली खरं तर या विभागाला अजून अनमोल बनवतात. समाजसेवा या मूल धोरणाने त्या निवडून आल्या आणि त्या निवडून आल्यानंतर समाजसेवा आता निरंतर त्यांनी पुढे ठेवली आहे. जीत भोईर ऑन अ स्ट्राइक. स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर थांबले, चिन्मय होते, थांबले आणि त्यानंतर बघितला तर बॉल बाउन्स झाला त्याच्या डोक्यावरून. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. फेस करत होता जीत. त्याचा फेवरेट स्ट्रोक. स्वीप चांगला खेळत असतो, स्लॉक स्वीप तो चांगला खेळत असतो. फक्त 4 धावसंख्येची गरज आणि बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. 1.2 षटकांनी 34 धावा क्विकली बनवत असताना फास्टेस्ट कंप्लीट ही इनिंग पूर्ण केली आहे. आणि अशा पद्धतीने आपण बघितलं तर अवघ्या 8 बॉलने हा सामना फिनिश केलाय. 34 धावा पूर्ण केल्यात आणि आमचा आणि आयोजकांचा वेळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाचवला गेलात. कारण माहिती आहे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांनाही थोडासा वेळ मिळाला पाहिजे. सो आपण या मॅच मध्ये बघितला वाकण संघ विजय होत असताना परास्त करत असताना सागाव या टीमला. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीन वरती पहा, जे डोळ्यासमोर दिसावे आणि ते मनामध्ये भरावे
असे नेतृत्व आणि कर्तृत्व सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतात, ज्या कर्तृत्वाने आतापर्यंत 40+ या